अशा तुमच्याकडे जर कैच्या असतील तर त्यांना कव्हर कसं शिवायचं झिपर सहित ते आपण बघूया। सगळ्यात आधी ही कैची इथून 10 इंचाची आहे, तर त्याच्यात 2 इंच आपण ॲड करूया 12 इंच, आणि इथून 3 इंच आहे तर इथे 5 इंच घेऊया। तर 5 इंच बाय 12 इंचाचे 2 पीस कट करून घेते। इथे मी 12 इंच बाय 5 इंचाचे हे 2 पीस कट करून घेतलेत। हे जीन्स पॅन्ट आहे, त्याच्यामुळे बऱ्याचदा ही पॅन्ट स्ट्रेच होते। तर अशा वेळेला हा पातळ कॅनव्हास येतो, तो जर कपड्याच्या मागे ठेवून प्रेस करून घेतला तर हे कापड स्ट्रेच होणार नाही। तर हे सुद्धा तुम्ही करू शकता। आणि मी इथे मागे रबर शीट जोडून घेते। कोणतीही अशी जाड वस्तू जोडायची म्हणजे कैची सेफ राहते। आता मी इथे 12 इंच बाय 5 इंचाचे हे 2 पीस घेतले, त्याच्या मागे रबर शीट जोडून घेतली। रबर शीट जोडल्यानंतर इथे हा एक पीस घेतला, त्याच्यावर आपल्याला मार्क करायचा आहे। इथून अर्धा इंच आणि इथून 2.5 इंच इथून इथे जोडायचं आणि इथून इथे जोडायचं। जोडल्यानंतर राऊंड शेप द्यायचा, इथे सुद्धा राऊंड शेप द्यायचा। आता हे कट करायचं आहे, पण त्याआधी आता हा पीस आहे असा ठेवते, म्हणजे दोन्ही उलट बाजू एकावर एक, दोन्ही सरळ बाजू ह्या मागे अशा ठेवून कट करून घ्यायचं। आणि त्याच्याच बरोबर आपल्याला 2 अस्तरचे पीस लागणार आहेत, ते सुद्धा मी त्याच्या मागे ठेवते, म्हणजे एकत्र कट होतील। आता हे असं इथेपर्यंत कट करून घ्यायचं। हा मी पीस असा अस्तर सहित कट करून घेतला। आता हे अस्तर आणि रबर शीट, फॅब्रिक आणि रबर शीट वेगळी झाली आहे, आधी मी शिवून घेते। आता रबर शीट जोडून झाल्यानंतर हे पीस असे ठेवले, 12 इंचाची झिपर आणि हे 2 अस्तरचे पीसेस कपड्याच्या सरळ बाजूवर, ह्याची सरळ बाजू ही अशी येणार, अशी ही उलट बाजूवर, त्याच्यानंतर ही अशी येणार, ही उलट बाजू वर। आता आपण झिपर जोडूया। हा एक भाग साईडला ठेवते, झिपरची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्यावर हा पीस शिवून घ्यायचा। आता हा भाग शिवून झाल्यानंतर आतल्या बाजूला घेऊन इथे टॉप स्टिच, इथे जर झिपर थोडीशी मोठी असेल तर ही कट करून घ्यायची। आणि आता हा पीस असा ठेवायचा, त्याच्यावर हे झिपर आणि हा भाग असा शिवून घ्यायचं। जर रबर शीटवर शिलाई येत नसेल तर अस्तरच्या बाजूने शिलाई करायची। आता हे शिवून झाल्यानंतर हे सुद्धा इथे हे असं घ्यायचं आणि इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं। आता ह्या दोन्ही बाजू शिवून झाल्यानंतर इथून रनर घालायचा, इथून रनर घाला। जर एखादी छोटीशी पट्टी जोडायची असेल, 2.5 इंचाची असेल, ते इथे जोडायची जिथे रनर लॉक होतो। इथून रनर घातला, इथे ही पट्टी जोडून घ्यायची। ही पट्टी जोडताना हे अस्तर बाजूला घेतलं, फक्त हे फॅब्रिक आणि रबर शीटवर जोडून घेते। अस्तर बाजूला करून ही पट्टी शिवून घेतली। त्याच्यानंतर हे असं अस्तर एका बाजूला, अस्तरच्या एवढी जागा सोडायची आणि इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आणि ही चेनची बाजू अस्तरच्या बाजूला ठेवायची, अशीच इथे सुद्धा अस्तरच्या बाजूला अशी ठेवायची। इथून शिवून घेतलं, एवढी जागा सोडली आहे। त्याच्यानंतर ही झिपर ओपन करायची आणि सरळ बाजूला घ्यायचं। सरळ घेतल्यानंतर ह्या ओपन बाजूने इथे हे जी राऊंड शेप आहे ते छान बाहेर काढायचे, चेनसुद्धा आणि इथे सुद्धा। हे झाल्यानंतर ही बाजू आतमध्ये फोल्ड करायची, जशी शिलाई होती तशीच अशी फोल्ड केली आणि त्याच्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं। आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर हे अस्तर आतमध्ये घालायचं। इथे तुम्ही अस्तरच्या मॅचिंगचा थ्रेड यूज करा। जर तुम्ही एखादं बाहेर ऑर्डर
पाऊचची हे पाऊच बनवत असाल तर हे झाल्यानंतर इथून ही झिपर बंद करायची. छान असं पाऊच तयार होतं. त्याच्यानंतर ही इथे सहजासहजी ही सीझर आतमध्ये राहते आणि हे पाऊच आपण पटकन बनवू शकतो. ह्या अशा बनवायला सोप्या अशा ह्या 2-3 कैच्यांसाठी मी ही कवरं शिवून ठेवली. खूप छान आहेत आणि अगदी सोपी पटकन होणारी आहेत. अशा तुम्ही तुमच्यासुद्धा कैच्यांसाठी अशी ही कवरं शिवून ठेवू शकता. चैन लावलेली असल्यामुळे कैच्या अगदी छान राहतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली कमेंट करून सांगा.